नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कुठलंही काम असेल ते करायला समर्थ आहेत आणि संपूर्ण भुमरे परिवार आणि शिवसेना परिवारचं असंच प्रेम एकमेकांवर राहणार आहे। त्यांना दीर्घायुष्य लाभणार करून आपण त्यांना शुभेच्छा देऊया। दुसरी गोष्ट की जगामध्ये दोन गोष्टी फार कमी मिळतात, एक प्रेम आणि आशीर्वाद। ते तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, ते आपण त्याची जपणूक करूया आणि असंच कार्यक्रम दरवर्षी करत आपण त्यांची ताकद वाढवली पाहिजे, त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे। आणि बोंडवे सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा। आम्ही या ठिकाणी येऊ, माय भगिनी नाही त्या ठिकाणी त्यांना बक्षीस मिळतील आणि असाच कार्यक्रमातून आपल्या संघटनेचेही काम आपण करू। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे तालुका प्रमुख बोंडवे साहेब, आपले दगाडीचे जिल्हा प्रमुख आणि महापालिकेचे उपमहापौर राजेंद्र भोजंदा, महापालिकेचे गटनेते नागरे साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य पाटेकर, शहर प्रमुख भरत राजपूत, सर्व नगरसेवक, कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे। बोंडवे साहेब यांनी मला सांगितलं, सरपंच वगैरे सगळेच आपल्याला एक कार्यक्रम ठेवायचा आणि तुम्हाला वेळ द्यावा लागेल। मी त्यांना सांगितलं नंतर बघू, तर त्यांनी सांगितलं नाही का। मी बोंडवे साहेबाला सगळ्यांना सांगू इच्छितो की 35 वर्षात माझे अनेक वाढदिवस झाले, पण असा वाढदिवस मी पहिलाच पाहिला। पहिल्यांदाच हा वाढदिवस मी पाहिला। मी कधीच हा वाढदिवस विसरू शकत नाही। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे बोंडवे साहेब, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे, म्हणूनच मी या जिल्ह्याचा खासदार झालो। मला जितकी सेवा आपली करता येईल तितकी सेवा करण्याचा माझा प्रयत्न असतो। 35 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं 35 वर्ष पैठण तालुक्याची सेवा करायची संधी मला मिळाली। आणि मला एक सांगायचं की मी 35 वर्ष इमानीद्वारे जितकी सेवा मला करता आली, समोरच एक सगळ्या गाड्या कंटिन्यू करूया 2 मिनिट। त्यांना जागा तर दिले नंतर सगळ्यांना का तो उठवतोय ना हो, काही मागच्या नका ना उठू, कारण जागाच नाही पूर्ण नाही मावली। चला या बाजूने, हा पुन्हा खुर्ची हलवा, चला उभं एका त्यांना उभं कर, खुर्चीच्या मागे उभं राहा। आमचे फोटोग्राफरच्या बाजूला जे इतर मान्यवर उभे आहेत त्यांना विनंती। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरचे लाडके खासदार लोकनेते संदीपानजी भुमरे साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्याभरात या ठिकाणी आनंदाच्या दिवसात साजरा होतोय। साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरातील अनेक
नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार किंवा वाढदिवस साजरा होण्याचा हा पहिलाच प्रसंग वाटत नाही का? खरं तर लोकांच्या साहेबांना कायमच सवय राहिलेली आणि कायमच जनतेच्या घराण्यातले नेते म्हणून साहेबांची ओळख अशी निर्माण झालेली आहे आणि जनसामान्यातील लोकप्रिय नेता जेव्हा कायम लोकांच्या संपर्कात राहतो, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, लोकांची कामं मार्गी लावतो, त्यावेळेस त्याचा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आपण की मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून जनसागर या ठिकाणी ओसंडून या ठिकाणी वाहतोय. कारण साहेबांचा स्वभाव हा मूळतः जनतेतला असल्यामुळं या ठिकाणी जनता देखील साहेबांवर तितकंच प्रेम करते. आपलं पूर्ण शिवराज भुमरे. आलो एक मिनिट झाले 11 चिठ्ठ्या काढायच्या आपल्याला, 11 इस्त्री आपण बक्षीस देणार. साहेबांना सांगू इच्छितो, भोंडे साहेबांनी जेवढ्या महिला आलेत त्या सगळ्यांना बक्षीस तर भाग घेणार दिलंच. येस, बघा साहेबांनी चिठ्ठी सुद्धा पहिली, किती प्रेम आहे शिंदे साहेबांवरती. नाव काढलं अनिता गणेश शिंदे. कोणाचं नाव आहे? अनिता गणेश शिंदे. पहिल्या लकीरात नाव आलंय. डायरेक्ट साहेबांच्या हस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. काय वाजून सुमन मीनानाथ मोरे आहेत का? श्रीमती पल्लवी नामदेव धोंडे. अश्विनी विजय अवचर. धनश्री ज्ञानेश्वर आव्हाड. प्रियंका देशमुख. अनामिका विनोद मायर. नाही, नायर असेल. नायर. ज्योती कृष्ण राऊत. हे नाही तुमच्या हस्ते समजा. विनीता पंकज पाटील. कारण की साहेब मी साहेबांचं वैशिष्ट्य सांगतो. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास माझा 100+ कार्यक्रम असेल. आज 6019वा कार्यक्रम आहे. एकमेव भोंडे साहेबांचा असा कार्यक्रम असतो की जागा पुरत नाही बसायला. ही दुसरी वेळ आहे की याच व्यासपीठावरती साहेबांनी गेल्या वेळेच्या कार्यक्रमाला अवघ्या 2 दिवसात हे नवीन स्टेज बांधून घेतलं होतं. दगडाचंच म्हणजे फिक्स एकाच जागेवरती. अभिनंदन. 2 मिनिटं मावली. चेतना निलेश पाटील. पल्लवी आल्यात. बरोबर घरी बोलवलं तुम्हाला साहेबांकडे फोन आला. टेन्शन आलं लाडक्या बहिणीला. योगिता महावीर पांडे. आणि शेवटची चिठ्ठी दिव्यांका निवेदिता बेंदे. या घ्या बक्षीस. ताई कृपया बॉक्स घ्या बाजूला. अजून काय नाही आले ना. सुप्रिया गणेश रडीकर. राडीकर. नाही तुम्ही बक्षीस संपत टेन्शन नका घेऊ. भोंडे साहेब अचानक लगेच म्हणतात घेऊन या जाऊन. लगेच व्यवस्था त्यांची यंत्रणा लय फास्ट आहे. निकिता बेलेकर. गेल्या वर्षी मला वाटतं 500 पैठणी आपण वाटले होते आणि 5000 गिफ्ट वाटले होते. आल्या. चला लाडक्या बहिणी कोण कोण आल्या? लाडक्या बहिणी. साडी मिळाली. आज साडीवर फिरवायला इस्त्री सुद्धा भोंडे पाटलांच्या वतीने मिळाली. यास अभिनंदन मागणी. चालू येस. खूप आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन ही बक्षीस शेवटी आहे. परंतु आज आपल्या शुभ हस्ते तुम्हाला घरी बोलवलं वाटत ताई. ताई या बाजूला. माऊली या बाजूला जा. या माऊली. शेवट झाले की तुम्हाला नको मध्ये. चला 11 जण एका लाईनी द्या लाडक्या बहिणी. इकडे काय इकडे काय साहेब थांबते. हे बाजूला घेता प्लीज सारखं. राहुल खाली घे. एकच मिनिट झालं का लखन? बरं खालच्या टाळ्या वाजवा. आनंद वाटेल की आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आपल्या संदीपान भुमरे साहेब सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या समारंभाला प्रभावित झाले. आपल्याला काय वाटतं? संदीपान भुमरे हे इथं जनसामान्याचं आता नेतृत्व 2 आहे. मिनिटं माझ्याकडे नीट लक्ष आणि द्या. मी भुमरे सगळ्यांना विचारलं साहेबांच्या तुमच्या कोण आहे, आणि तुमच्या कोण आहे, तुमच्या कोण आहे, कोणाचं कोण आहे. उपमुख्यमंत्री एक विचार शिंदे करा. साहेब, एका उद्योगमंत्री पैठणीसाठी, एका सावंत साडीसाठी साहेब आणि पालकमंत्री ह्या म्हातारीची पप्पी शिरसाट घेतली, साहेब ह्याला यांच्या उचलून माध्यमातून घेतलं, हा गोल जिल्हा फिरवलं. जी प्रगती ह्यांच्या करतोय सासा काय भूकंपात गेलेले त्या आहेत. हाय की प्रगतीला नाही? एक हाय की अजून नाही? प्रोत्साहन जर मिळावं एका साडीसाठी म्हणून त्यांचा दुसऱ्याची हा म्हातारी कार्यक्रम बाई, आम्ही या ठिकाणी आयोजित केला. पैठणीचा हा कार्यक्रम आपण यापूर्वी देखील केला होता. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजही खूप प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल आपले काय मत आहे? आम्ही कुठलाही कार्यक्रम जरी आयोजित केला तरी लोकांचा प्रतिसाद हा उत्तम असतो. कारण शिवसेनेच्या माध्यमातून या भागाचा कायापालट झालेला आहे आणि त्याचं हे एक उदाहरण आहे. खासदार साहेबांचाही तुम्हाला आशीर्वाद आहे, पालकमंत्र्यांचाही आशीर्वाद आहे आणि आपण तालुका प्रमुख आहे. आपल्या कार्याची थोडी ओळख आपण द्यावी. माऊली, या कार्यक्रमातून काय घेऊन जायचं आहे? आज भुमरे साहेबांच्या पालकमंत्री, वाढदिवसानिमित्त भुमरे साहेबांनी ठेवलेला कार्यक्रम, खासदार या कार्यक्रमातून हे घेऊन जा. आमचे माऊली, जर तुम्ही या एखाद्या जिल्ह्यातले साडीसाठी जर दुसऱ्याच्या म्हाताऱ्याला आणि मिठी मारत असाल, उपमुख्यमंत्री सख्या साहेब, सासूर एवढं प्रेम मुख्यमंत्री करणारी माऊली, त्यांच्या सगळ्या माध्यमातून ज्या घरात माथारी आहे, वयस्कर माऊली आहे, येणाऱ्या वृद्ध माऊली आहे, विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये माऊलीच्या घरामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं मुख्यमंत्री श्रीमंत घर ते आहे. शिंदे साहेबांना त्यामुळे माऊली, मुख्यमंत्री लोकांच्या माथ्याला काय बनवण्यासाठी कसं सर्व सख्या काही सासूला एकदा करून प्रयत्न आमचे त्या बघा. ठिकाणी काय चालू व्हायला आहेत. लागले? एका घरात एकच पोरगा असल्यामुळं आपण मरणाची लाड केली त्यामुळे आपण हे स्क्रीन बंद राहिलं तरी झालं नाही. एवढेच लोक आहेत, त्यांना काही लावलं पाहिजे असते. बंद आहे बंद आहे चालेल किती बसा तुझ्या मोबाईल तर नाणी वेगळी दिसतो. मोबाईल ही ती गोष्ट आहे ना, सगळ्या लोकांना माणसात कधीच वापरायची. मोबाईल ही एकांतात वापरायची गोष्ट. एकटा असल्यावर ब्रह्मानंद देणारी मोबाईल माणसात. मी मोबाईल वापरतो एकटा महाराष्ट्रात मी एकटाच वापरतो. मी मोबाईल वापरतो नाही, मोबाईल वापरतो. आपली परिस्थिती नाही. त्यामुळं कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही आणि कोण गुन्हाचं त्याच्यामुळे एक होतं रात्र दिवस भजन होतं. ताजपर्यंत अभ्यास केला तर तुम्हाला एवढं पुढे सांगतो. मोबाईलमुळे त्याच्यामुळे जपायचं आहे एवढंच. जास्त नाही काल पाहतात तू टीचर दिसते वर्गात. टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला मोबाईलच नसतो. टीचर म्हणले पण तुम्ही एका वेळेला जवळ कसं नाही त्याला चार दिसत पायामध्ये शब्द मुलांच्या सगळ्या महिना आहे सगळ्या क्षेत्रात पहिल्यांदा सगळे खाते तुमच्या मला वाटतं कुठल्या तरी जिल्हा परिषद समितीवर त्यांचं आरोग्य खात्यातच परत एकदा निवड झाली. कारण की देवालाही माहिती त्यांनी एवढ्या वर्षात किती आरोग्य सेवा लोकांच्या केल्या. म्हणून भगिनी आणि साहेबांच्या मिसेस आमच्या पुष्पाताई भुमरे यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन की आपण वेळात वेळ काढून आलात. अनिताताई काकडे, आपल्या रेवाडकर ताई, दुधेताई, त्याच्यानंतर आमच्या सुलतानीताई, नूतनताई राजपूत, आमच्या भगिनी राजूभाऊ आयरे साहेब, पूनमताई पाटील, सर्व आमचे नितीन पाटील, नितीन नवटाके आणि ज्ञानेश्वर भाऊ शेळके, राहुल भाऊ सोनवणे, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे एक समाज प्रबोधनाचं कार्य आज संगीताताई बोरसे यांनी
एक उपक्रम घेतलाय की प्रत्येकानं फक्त वाढदिवसाच्या निमित्ताने बुके व श्रीफळ शाल न देता त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आज हा कार्यक्रम ठेवला होता. त्याच निमित्ताने मी इथं भेट देण्यासाठी इथं आले होते. या कार्यक्रमाचा आयोजक हे संगीता कृष्णा बोरसे ह्या होत्या आणि दरवर्षीच हा कार्यक्रम त्या घेत असतात आणि हा जो वार्ड आहे अतिशय उत्साहाने त्यांना सपोर्ट करत आलाय आणि त्यांचे जे कार्यक्रम आहे ते मी म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला मी तो उपस्थित असते. तर चांगल्या प्रकारे इथले सगळे कार्यक्रम संगीताताई बोरसे हे घेत असतात. कीर्तना व्यतिरिक्त जिल्हा परिषद शाळांमध्ये भुमरे साहेबांचा वाढदिवस असेल किंवा विलास बापूंचा वाढदिवस असेल त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळेत वह्या पुस्तक वाटप असतील किंवा काही अनाथ आश्रमात काही लोकांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला. आपल्या घाटीमध्ये औरंगाबाद संभाजीनगरच्या घाटीमध्ये देखील त्यांनी जेवणाचे कार्यक्रम ठेवले. म्हणजे असे चांगले चांगले उपक्रम आपण साहेबांच्या बर्थडे निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी घेतले. मी खरंच त्यांचं खूप आभार मानते की एवढे छान संकल्पना आमच्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आली. त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. महिलांना मी आव्हान करेल की प्रत्येक महिलेनी आपण स्वकर्तृत्वावर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेनी आता जे महिलांचं आपण महिला राज आलो जे म्हणतोय त्या निमित्ताने आपल्या प्रत्येक महिलाला एक व्यासपीठ मिळालंय. प्रत्येक महिलाला आपण काहीतरी करून दाखवण्याचं आपलं कर्तृत्व सगळ्यांसमोर मांडण्यासाठी संधी मिळालेली आहे. त्याचा नक्कीच आमच्या महिला लाभ घेतील.